वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। आजचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला ह्या व्हिडिओमधील इन्फॉर्मेशन तुम्हाला नवीन असेल, पण ही तुमच्या रोजच्या जीवनातील घडणारी गोष्ट आहे, पण ही तुम्हाला माहीत नाही एवढीच गोष्ट। पण ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला एक्सप्लेन करेन ते म्हणजे काय। जसं तुम्ही रोजच्या जीवनात सीझन वाईज जसं येतील तसे कपडे खरेदी करता, वापरता किंवा नवनवीन आपण म्हणतो ट्रेंड आला आहे, हा ट्रेंड आला आहे, ह्या ट्रेंडचे कपडे घालू, या फॅशनचे कपडे आजकाल खूप फेमस आहेत, हे आपण कपडे घालू असं बोलता। ट्रेंड म्हणजे नेमकं काय आणि ते कसे येतात आणि ते कुठे जातात आणि अचानक कसे ते मार्केटमध्ये येतात, अचानकच ते खूपच फेमस होतात आणि अचानकच त्यांचं मार्केट खूप लो होतं। हे कसं होत असेल किंवा का होत असेल हे तुम्हाला माहीत आहे का? हां, यालाच म्हणतात फॅशन सायकल। ही फॅशन सायकल कशी चालते किंवा याचे कुठून चालू होते किंवा याचे स्टेजेस काय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहे। फॅशन सायकल ही एक अशी सायकल आहे जी आपण म्हणतो ह्युमन फूड चेन, ह्युमन सायकल किंवा फूड चेन। आपण जी सायकल आहे की कीटकाला खातं, म्हणजे बेडूकाला साप वगैरे, ही जशी चेन आहे तशीच फॅशनची एक सुद्धा चेन आहे। ही पुन्हा 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 रिपीट होत जाते आणि फॅशन सायकलचे 2 टाईप्स आहेत। त्यामध्ये एक तर फॅड आणि दुसरं येतं क्लासिक। पण आज आपण फॅशन सायकलचे स्टेजेस बघणार आहोत आणि फॅड आणि क्लासिक आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू। पहिला आपण फॅशन सायकल नेमकी कन्सेप्ट काय आहे ही समजून घेऊया। फॅशन सायकलच्या 5 स्टेजेस आहेत। त्यापैकी पहिली आहे ती इंट्रोडक्शन फेजमध्ये काय होतं की एखादी न्यूवालं फॅब्रिक किंवा न्यूवालं स्टाईल ही मार्केटमध्ये येते। म्हणजे ती कशी येते, म्हणजे जे काही फॅशन फोरकास्टर्स असतात, फोरकास्टर म्हणजे जे फॅशन म्हणजे ते सर्वे करतात की लोकांना काय आवडतं काय नाही किंवा त्यांचा आज प्रेझेंटमध्ये कशात कल आहे की त्यांना खूप आवडेल याचं अभ्यास करतात आणि फ्युचर प्रेडिक्शन करून घेतात की आता ही फॅशन ट्रेंडमध्ये येऊ शकते। आणि असे फोरकास्टर मोठ्या मोठ्या ब्रँड्समध्ये असतात जे तिथल्या डिझायनर्सना ते हेल्प करतात की आता ही अशी फॅशन, त्याला इन्स्पिरेशन घेऊन डिझायनर्स नवनवीन डिझायनर न्यू स्टाईल्स बनवतात आणि त्याचे रनवे शोज, फॅशन शोज याद्वारे ही फॅशन इंट्रोड्यूस होते। यानंतर ही फॅशन म्हणजे सेलिब्रिटीज वगैरे घालतात। ही झाली त्याची इंट्रोडक्शन फेज आणि इंट्रोडक्शन फेजमध्ये जेव्हा ती फॅशन मार्केटमध्ये येते ती लिमिटेड असते, म्हणजे त्याचे खूप साऱ्या कॉपीज नसतात, थोडे थोडे पीस येतात। म्हणजे पीपलचा ॲक्सेप्टन्स किती आहे किंवा त्यांना ते आवडतं आहे की नाही, जरी फ्युचर प्रेडिक्शन जरी केला असेल त्याच्यावर तरीसुद्धा ते लोकांना आवडतं की नाही हे जाणून घेण्यासाठी ते थोड्या प्रमाणात प्रोडक्शन केलं जातं आणि ते बाजारात आणल्यानंतर त्या प्रोडक्टची प्राईस खूप हाय असते। का? जर ती फॅशन ॲक्सेप्ट झाली तर ठीक, नाही झाली तर काय, म्हणजे त्यापासून लॉस पण होऊ नये आणि त्यापासून प्रॉफिटही म्हणजे थोड्या प्रमाणात व्हावा, यासाठी इंट्रोडक्शन फेजमध्ये ही जी आहे म्हणजे आलेली फॅशन ती खूप हाय प्राईजमध्ये लागली जाते आणि त्याबरोबरच हे खूप कमी क्वांटिटीमध्ये बनवलं असल्यामुळं याचा खर्चही खूप येतो, त्यामुळं ही फॅशनसुद्धा जराशी महाग असते। जसे आपण ब्रँडेड क्लॉथ बघतो, नवनवीन आलेली फॅशन पहिला खूप महागच असते। सेकंड आहे रायझिंग पॉप्युलॅरिटी। जेव्हा टार्गेटेड ऑडियन्स म्हणजे टार्गेटेड जे पीपल असतात, म्हणजे फोरकास्टर जे कस्टमर टार्गेट करतं, म्हणजे त्यांची फॅशन काय आहे हे जाणून घेण्यासाठी वगैरे त्यांचं प्रेडिक्शन वगैरे करतो आणि ह्यानंतर इंट्रोडक्शन फेजनंतर हे कस्टमर्स त्या फॅशनला ॲक्सेप्ट करतात, त्यावेळेला ही खरी फॅशन जी आहे ती एक पाऊल पुढं जाते, म्हणजे रायझ इन पॉप्युलॅरिटी, म्हणजे ते थोडीशी फेमस व्हायला लागते। म्हणजे या फॅशनमध्ये असं होतं रायझ इन पॉप्युलॅरिटीमध्ये या स्टेजमध्ये की खूप लोकांच्या मागण्या वाढतात, म्हणजे ही फॅशन ट्रेंडमध्ये आजकाल ट्रेंड आहे हे घालतात,
पण ही कशी पॉप्युलर होते आणि का होते तर जसं की आपण म्हणतो इन्फ्लुएन्सर असतात, फॅशन इन्फ्लुएन्सर, फॅशन सेलिब्रिटीज किंवा एखादा सेलिब्रिटीनं हा ड्रेस घातला आहे तर हा खूप फेमस आहे आणि हा आता ट्रेंडमध्ये आणि हा आपल्याला मार्केटमध्ये सहज अवेलेबल पण होतो आहे म्हणल्यावर हा ट्रेंड खूपच फेमस होतो. त्यानंतर म्हणजे आपण बघतोय राईज इन पॉप्युलरिटी. राईज इन पॉप्युलरिटी म्हणजे ह्यालाच नॉक ऑफ फॅशन असं म्हटलं जातं. नॉक ऑफ फॅशन म्हणजे ही कन्सेप्ट काय आहे, जर एखादा ब्रँड हाय म्हणजे ज्याचे खूप एक्सपेन्सिव्ह क्लॉथ्स आहेत आणि ते प्रोडक्शन करते आणि नॉक ऑफ काय आहे, नॉक ऑफ ही फॅशन ही त्या ब्रँडची कॉपी जी केली जाते आणि त्याचं मासमध्ये प्रोडक्शन केलं जातं, खूप क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन केलं जातं, त्याला नॉक ऑफ म्हटलं जातं. जसं की आपण बघतो शनेलच्या बॅग्स आहेत ज्या शनेल आणि गुच्चीच्या, त्या आपण मार्केटमध्ये आपल्याला मिळतात पण त्या ओरिजिनल थोडी नसतात. त्यांचा लोगो वगैरे असा थोडासा इकडं करून वापरला जातो पण ते ओरिजिनल नसतं, त्याच्या डुप्लिकेट जे मास प्रोडक्शनमध्ये केलं जातं म्हणजे जे खूप क्वांटिटीमध्ये बनवलं जातं, अशाला नॉक ऑफ म्हणतात. आणि ही नॉक ऑफ फॅशन कमी किमतीत का असते तर ही ओरिजिनल ब्रँडची कॉपी असते, हे ओरिजिनल नसतं. त्यामुळे ह्यामध्ये हे मास प्रोडक्शन करताना ती फॅशन जे आपण प्रोडक्शन करतो त्याची फॅब्रिक क्वालिटी, त्याच्यामध्ये वापरलं जाणं सामान हे ब्रँडसारखं हाय क्वालिटीचं नसतं, हे जरा चीपर वापरलं जातं आणि हे लोक एक्सेप्ट करणार हे त्यांना माहीत आहे. कमी किमतीत मिळतं आहे, ट्रेंडमध्ये सुद्धा आहे आणि काही काळापुरतंच वापरायचं आहे. त्यामुळे ही नॉक ऑफची फॅशन आहे, नॉक ऑफ जे आहे जे ते एक्सेप्ट केलं जातं लोकांकडून आणि खूप प्रमाणात त्याचं सेलिंग होतं आणि खूप प्रमाणात लोक बायसुद्धा करतात. मिडल क्लास लोक तर ऑफकोर्स मिडल क्लास लोकांसाठी नॉक ऑफ फॅशन ही काय खूपच एक्सेप्टेबल आणि खूप आवडीची असते. थर्ड आहे पीक इन पॉप्युलरिटी. पीक इन पॉप्युलरिटी ही तिसरी स्टेज आहे. जसं की आपण बघितलं इंट्रोडक्शनमध्ये ही फॅशन जस्ट इंट्रोड्यूस होते. त्यानंतर राईज इन पॉप्युलरिटी. राईज इन पॉप्युलरिटीमध्ये ही फॅशन इंट्रोडक्शन फेजच्या थोडीशी पुढे जाते म्हणजे थोडीशी पब्लिसिटी ती ॲक्सेप्ट करते, थोडीशी पब्लिसिटी ॲक्सेप्ट. यानंतर पीक इन पॉप्युलरिटी म्हणजे काय की ही फॅशनची सीमा क्रॉस करते म्हणजे फॅशनचे जे हाय शिखर म्हणजे जे हाय पॉईंट आहे हा पूर्ण ती पोचलेली असते, एवढी फेमस होते. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये गेला किंवा तुम्ही ऑलवेज जसं आपण गुगलला सर्च केला की या टायमिंगची आत्ताची ट्रेंडी फॅशन काय, तर ते तुम्हाला तेच दिसणार सगळीकडे. कुठेही जावा मार्केटमध्ये, सगळ्या शॉप्समध्ये बघा, मॉल्समध्ये, सगळीकडे तुम्हाला तीच फॅशन दिसून येईल. खास करून जर यंगस्टर्सना विचारलं तर तुम्हाला ते फॅशन कळूनच येईल. म्हणजे आता हल्ली आपण बघतो की फॅशन म्हणजे आता मुलींमध्ये खास करून म्हटलं तर ते जीन्स म्हणजे आता स्किनी जीन्सचं प्रमाण खूप प्रमाणात कमी आलं आहे. आता जसं ट्रेंडमध्ये आलं आहे की बेल बॉटम जीन्स आहेत, स्ट्रेट लेग जीन्स आहेत, मॉम जीन्स आहे, बॉयफ्रेंड जीन्स आहे. हे जीन्सचे आता जे ट्रेंड चालू आहे ह्यालासुद्धा फॅशन सायकल म्हणू शकतो. त्यातला एक प्रकार म्हणतो आपण बेल बॉटम. बेल बॉटम ही 90sची फॅशन आहे जी मधल्या काळात बंद होती पण ती पुन्हा आता फॅशनमध्ये आलेली आणि ही फॅशन सायकल ही तीसुद्धा आता काही काळानंतर म्हणजे आता ती ट्रेंडमध्ये तर काही काळानंतर ती आउट ऑफ फॅशन होऊ शकते तसं. आणि तसं बघायला गेलं आता आपण बघतोय पीक इन पॉप्युलरिटी. तर ही फॅशन एवढी फेमस होते की जिथे बघाल तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये जावा ती फॅशन अवेलेबल होईल आणि ह्या फॅशनचे ह्या स्टाईलचे किंवा ह्या ट्रेंडची प्राईस काही एवढी हाय नसते आणि हे नॉक ऑफ असतात किंवा हे डुप्लिकेशन आपण म्हणू शकतो. तर ह्या पीक इन पॉप्युलरिटीला ही राईज इन पॉप्युलरिटीपेक्षा आणि चीपर प्राईजनं विकली जाते. त्यामुळे हे असं सगळीकडे तुम्ही जिकडे तिकडे बघाल तिकडे ही फॅशन दिसून येते. तर ही झाली पीक इन पॉप्युलरिटी. फोर्थ आहे डिक्लाइन फेज. जसं की आपण बघितलं आता हे की जे आता आपण ती फॅशन एक शिखर गाठली होती की जी सगळीकडे फेमस होती
डिक्लाइन फेजमध्ये काय होतं, सगळीकडे आता ही फॅशन खूप खूप ठिकाणी फेमस झाली, खूप ठिकाणी. आणि आता ही माझ्याकडे सुद्धा आहे, ही स्टाईल किंवा हा ट्रेंड माझ्याकडे सुद्धा अवेलेबल आहे. मग डिक्लाइन फेजमध्ये काय होतं, मी पुन्हा जर शॉपिंगसाठी गेले तर ही फॅशन ऑलरेडी माझ्याकडे आहे, मी पुन्हा त्या फॅशनसाठी इन्व्हेस्ट करणार नाही. तर मी काय करणार, तर नवीन ट्रेंड काय आला आहे, की नवीन काय फॅशन आले, की किंवा नवीन स्टाईल काय आली आहे, ह्यासाठी त्यांना विचारणार की मला नवीन काहीतरी आहे, ही ऑलरेडी माझ्याकडे आहे. तर ही चालू होते डिक्लाइन फेज. मग अशा वेळेला दुकान म्हणजे जे विकणारे लोक असतात, जे दुकानदार किंवा आपण मॉलमधले शॉप्स बघतो, ही लोकं काय करतात, त्या फॅशनवर किंवा त्या स्टाईलवर सेल काढतात. म्हणजे 50% ऑफ, 60% ऑफ असं. हा असा म्हणजे एवढ्याच खूप कमी किंमत लावून हे विकायचं असतं त्यांना काही करून. कारण की ह्या स्टेजनंतर हे कोणीही विकत घेणार नाही, ती आउट ऑफ मार्केट होणार. त्यामुळं असं ह्या स्टेजला की असं होतं की ती लोकं सेल काढणं ह्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच राहत नाही. आणि कोणी इन्व्हेस्ट. आणि जर मी सुद्धा बाय केले पिक इन पॉप्युलरिटी, पण काही लोक असतात या पिक इन पॉप्युलरिटी म्हणजे ह्या स्टेजवर जरी ती फॅशन आली तरी ती सुद्धा खरेदी करत नाहीत. मग ज्या वेळेला ही डिक्लाइन मेथडला येते, त्यावेळेला खूप सेल काढतात. म्हणजे काही लोक असतात जे सेलमध्ये खरेदी करतात, खूप मोठ्या सेलमध्ये. तर त्यावेळेला ही लोकं ती जी ट्रेंड आहे ती बाय करतात, कारण की त्यांच्याकडे ते ऑलरेडी नसतंच. आणि काही लोकं काय म्हणतात, की माझ्याकडे आहे, अजून एक हा कलर माझ्याकडे अवेलेबल नव्हता आणि हा खूप कमी किमतीत मिळतो आहे. त्यामुळे सुद्धा ती नवीन फॅशन घेतली जाते या डिक्लाइन मेथडला, डिक्लाइन स्टेजला. पण आता काय, डिक्लाइन स्टेजमध्ये ही फॅशन थोड्या प्रमाणात म्हणजे कलर नाही किंवा एवढ्या कारणांवरनं तरी बाय केली जाते. ह्यानंतर 5वी मेथड आहे ऑब्सोलेन्सी. ऑब्सोलेन्सी म्हणजे की आता आपण डिक्लाइन मेथड बघितली. डिक्लाइन स्टेजनंतरनं अशी एक स्टेज येते की खूप सारा म्हणजे स्टॉक क्लिअरन्स सेल लावला, हे काढला, तरीसुद्धा लोकं त्यामध्ये इन्व्हेस्ट करायला तयार नसतात. म्हणजे ती एवढी आउट ऑफ फॅशन होते ती, जी आपण मध्ये आलेली फॅशन, की काही केल्या त्या फॅशनला लोकं बाय करायला तयार होत नाही. ही झाली म्हणजे पूर्ण फॅशन ही मार्केटमधनं जायची म्हणजे ऑलमोस्ट ती गेलेलीच असते. ही झाली ऑब्सोलेन्सी मेथड. ऑब्सोलेन्सी मेथडमध्ये काय होतं, म्हणजे कसं डिक्लाइन मेथडमध्ये आता फोरकास्टर आपण मगाशी बघितलं इंट्रोडक्शन फेजच्या इथं. तसं फोरकास्टर काय करतात, पिक इन पॉप्युलरिटी ज्यावेळेला ती फॅशन गाठते त्यावेळेला फोरकास्टरचं काम चालू होतं. त्यामुळे तो नवीन फॅशनच्या शोधात असतो. म्हणजे आता ही लोकांना ही फॅशन आवडली होती, इथं पण पोचली, तर नवीन काय आणूया. मग डिक्लाइन मेथडमध्ये त्यांचं काम चालू असतं असं म्हणजे. आणि आपण ज्यावेळी कंप्लीट ऑब्सोलेन्सी मेथडपर्यंत पोहोचू तोपर्यंत नवीन फॅशन ट्रेंडमध्ये येते आणि त्याचं इंट्रोडक्शन होतं. त्यामुळं ऑब्सोलेन्सी या स्टेजला ही फॅशन कोणीही बाय करत नाही, कारण की या स्टेजला नवीन फॅशन इंट्रोड्यूस झालेली असते. त्यामुळं सगळ्यांचं लक्ष ह्या न्यू ट्रेंडकडं किंवा न्यू फॅशनकडे जातं. अशी ही फॅशनची सायकल आहे, जी इंट्रोडक्शनपासून चालू होते आणि ऑब्सोलेन्सीपर्यंत संपते. पण असं ऑब्सोलेन्सीपर्यंत संपल्यानंतर नवीन फॅशन जनरेट होते, ती पुन्हा इंट्रोडक्शनमध्ये येते आणि पुन्हा ते ऑब्सोलेन्सीपर्यंत. असंच ही फॅशन सायकल चालू राहते, जी चालू होते, एंड होते. म्हणजे पुन्हा रिपीट होत जाते. जसं की आपण फॅशन सायकल बघितली, ही कशी रन होते किंवा कसं इंट्रोड्यूस होतं आणि कसं त्याचा दी एंड होतो आपल्याला सुद्धा कळत नाही. म्हणजे आपण म्हणतो हे आता ट्रेंडमध्ये, ही खूप ट्रेंडमध्ये, आपण खूप वेळा हे असे शब्द वापरतो, हे आता ट्रेंडमध्ये आहे किंवा हे आउट ऑफ फॅशन झालं आहे, असं हे शब्द आपण खूप रेग्युलरली वापरतो. पण हे कसं किंवा काय त्याच्यामागचं लॉजिक आहे, तर हे असं फॅशन सायकल हे असं त्याच्यामागचं छोटंसं लॉजिक आहे, जे तुम्हाला ह्या व्हिडिओमधून लक्षात आलं असेल. मग त्याचे मी आता काही एक्झाम्पल्स देते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल पटकन फॅशन सायकल कशी रन होते. जसं की आता आपण रील्स बघतो इंस्टाग्रामवर, आणि एक तुम्ही पण बघितला असाल, तो ब्लॅक कलरचा लखनवी कुर्ता, म्हणजे त्याच्यावर ब्लॅक कुर्ता आहे, त्याच्यावर व्हाईट कलरचं चिकनकारी एम्ब्रॉयडरी केली आणि
तो काही महिन्यांपूर्वी खूप ट्रेंडमध्ये होता, खूप म्हणजे की सगळ्यांनीच तो खरेदी केला होता. आणि आता त्याच्यावर रील्स येत आहेत की हा खूप काही महिन्यांपूर्वी होता आणि आता हा अजिबातच नाही, की आपण चूक केली की काय, असे काही रील्स आलेत त्याच्यावर, आपण बघितले असतीलच. आणि तो त्यावेळेला एवढा फेमस होता की कोणीही म्हटलं की हा लखनवी ड्रेस घ्यायचा आणि खास करून ब्लॅक कलरचा आणि त्याच्यावर व्हाईट कलरचं चिकनकारी वर्क असलेला. तो काही महिन्यापूर्वी खूप फेमस होता की सगळेच जण बाय करत होते. आता हा कुर्ता कोणीही घेणार नाही, कारण की तो एवढा डिक्लाईन आणि एवढ्या ऑब्सलन्सीला गेला आहे की तो कुर्ता खूपच आउट ऑफ फॅशन झाला आहे. तसंच अजून काही उदाहरण म्हणायला गेलं तर आता म्हणजे जुनंच आहे ते. जसं सांगायला गेलं की जीन्सचं मगाशी सांगितलं मी तसं. म्हणजे म्हणजे मी लहान होते त्यावेळेला जीन्स ज्यावेळी ट्रेंडमध्ये आल्या त्यावेळेला जीन्स ओरिजिनल जीन्स होत्या, ज्या स्ट्रेचेबल नव्हत्या. काही वर्षानंतरनं 4-5 वर्षानंतरनं स्ट्रेचेबल जीन्स आल्या, म्हणजे ज्या आपण इझिली घालू शकतो आणि त्या आपल्या पायाला व्यवस्थित स्किनी वगैरे फिट व्यवस्थित बसतात. आणि आता ही पुन्हा फॅशन जी विदाउट इलॅस्टिकची, म्हणजे आपण बघतोय जीन्समध्ये त्या मॉम जीन्स आहेत किंवा स्ट्रेट लेग जीन्स आहेत, बॉयफ्रेंड जीन्स आहेत. ह्यासुद्धा आता आलेल्या ट्रेंडमध्ये ज्या जीन्स आहेत याच्यामध्ये इलॅस्टिक नाही आहे, म्हणजे त्या स्ट्रेचेबल नाही. ज्या आपण पूर्वी यूज करायचो तशाच त्या जीन्स आहेत. जसं की ही फॅशन रिपीट होते, म्हणजे ही आपण जसं बघतो की त्यावेळेला आलेली फॅशन ही पुन्हा रिपीट होते, पण त्याच्यात थोडे चेंजेस केले जातात. थोडे चेंजेस करून ही पुन्हा फॅशनमध्ये पुन्हा ट्रेंड. आपण म्हणतो हे आता ट्रेंडमध्ये, हे काही नवीन नसतं, ही जुनीच फॅशन असते, पण त्याच्यात थोडेसे चेंजेस केले जातात आणि त्याला ट्रेंड किंवा फॅशन म्हटलं जातं. एवढाच बदल असतो. अजून काही उदाहरण द्यायचं आहे म्हटले तर जीन्सचं झालंच. बेल स्लीव्ज आहेत किंवा पफ स्लीव्जची सुद्धा खूप फॅशन आली आहे आत्ता. ही खूप काळापूर्वीची आहे, म्हणजे आपण म्हणत होतो ना त्या काळाला परकर पोलकर टाईपमध्ये जो काळ होता ज्या वेळेला मुली घालायच्या, त्यांचीसुद्धा पफ स्लीव्ज होते. ही आता ट्रेंडमध्ये आली आहे. किंवा आता मी हे स्लीव्ज घातलेत, एवढे स्लीव्जचे टॉप्स वगैरे, हे आता ट्रेंडमध्ये. मधी काळात त्याला आउट ऑफ फॅशन किंवा खूप जुनाट फॅशन म्हटले जायचं, म्हणजे ब्लाऊजमध्ये. म्हणजे आता ब्लाऊजसुद्धा फुल स्लीव्जचे शिवून घेतात किंवा एवढ्या स्लीव्जचे. हे खूप वर्षांपूर्वी ही फॅशन होती. मधी काळात ती आउट ऑफ फॅशन झाली, की त्याला म्हणायची जुना काळातल्या फॅशन, आणि आता पुन्हा ती ट्रेंडमध्ये आली आहे. असंच ही फॅशन सायकल आहे ना, थोडे चेंजेस करून पुन्हा ही रिपीट करत असते. जसं की मी आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सगळं एक्सप्लेन केलं, तुम्हाला समजलं असेल असं गृहीत धरते मी. आणि जर काही समजलं नसेल किंवा काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी नक्कीच त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवेन किंवा ते खूप छान प्रकारे एक्सप्लेन करेन पुन्हा. आणि अशाच व्हिडिओ माझे बघत राहा आणि नवनवीन इन्फॉर्मेशन घेत राहा. आणि जर आणि वेगळ्या टॉपिकवर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा त्याबद्दल तुम्हाला एक्साइटमेंट असेल तर कमेंटमध्ये लिहा, त्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवेन. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. थँक्यू.